नमस्कार फ्रेंड्स, मी मनीषा. चला आज मी निघाले गावी. छान तयारी चालली आहे माझी. अजून पण आमच्याकडे पहिल्यासारखं आपण चपाती भाजी वगैरे मला बांधून न्यायला खूप आवडतं. आता सगळेजण हॉटेलवर उतरतात, पण मला चपाती भाजी बांधून घ्यायला खूप आवडते. मस्त गरम गरम चपात्या झाले, 2 मिनटं ह्या थंड व्हायला ठेवले. नंतर मग त्या फॉईल पेपरमध्ये टाकते. छानपैकी मस्त मोकळं पिठलं केलं, छान झणझणीत एकदम झालं. मस्त आता भरून घेते सगळ्यांना एकदम आणि पुढच्या तयारीला लागते. थंड झालं आहे सगळं. मस्तपैकी आता डब्यामध्ये भरून घेते. 2 मिनिटात बंद करते. फॉईल पेपरमध्ये चपात्या घेते घालून. तर सगळं पॅकिंग करून झालं आहे आता. छान वाटतं एकदम. खूप आनंद वाटतोय चाललो आहे गावी म्हणून. आम्ही निघालो आहे आता. ऑटोमध्ये बसलो आम्ही. एस टीसाठी चाललो. आपल्या मस्त लालपरीने जाणार आहे आम्ही. खूप दिवसांनी लालपरीनेच निघालो. आता आमचं ट्रॅव्हल जस्ट चालू झाली आहे. बसचा वेट करतोय. बस का अजून आपली एस टी आलेली नाही आहे. तरी ट्रॅफिक नाही आज, त्यामुळे काय एवढं प्रॉब्लेम नाही वाटत आहे. गाडीला काय अशी गर्दी नाहीच आहे. गुंजन बेदू. आता आम्ही पोचलो. अजूनपर्यंत अंधारच आहे. उजेड पण पडलेला नाही आहे. थंडी भरपूर आहे. खूप छान वाटतं. वातावरण एकदम प्रसन्न वाटतं. मस्त गरम गरम वाफाळाचा चहा आहे, गुळाचा चहा आहे. या सगळ्यांनी मस्त चहा घ्यायला. आमचं हायस्कूल आहे. एंट्री करतो गावाजवळ. हे आमचं एंट्री केल्यावरचं मंदिर आहे. आमच्या पाण्याची बोर. लहानपणी तर आम्ही पाणी सगळं इकडूनच भरायचो. थोडी मजा यायची ना आम्हाला खूप. आलो की तेच दिवस आठवतात. किती सुंदर वाटतं. शांत वातावरण आहे एकदम. बाबांना भेटण्याची आस लागली आहे. लवकर लवकर भेटेन असं वाटतं. कधी भेटते. दाढी करतात बाबा. म्हणजे दाढी करतायत. कशात बाबा? छान रांगोळी सडा टाकून छान रांगोळी चालली आहे. ह्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी मुंबईत बघायला भेटत नाही. माझ्या घराच्या टेरेसवरती आले. तुम्ही बघाल आता किती सुंदर दिसतंय सगळं.
सकाळचं सूर्यदर्शन कधी नाही ते बाबा इथे तरी भेटतं. मुंबईला ते मिळतच नाही. किती सुरेख वाटतं. खाली छान झाडं वगैरे लावलेत, दाखवते तुम्हाला. सगळीकडे सडा, रांगोळी, चुली पेटवलेत, त्याचा छान सुगंध येतो एकदम. हे मागून आहे माझ्या टेरेसच्या घराच्या मागच्या साईड आहे ही. माईंनी मस्त गरम गरम बाजरीच्या भाकरी केलेत. तुम्ही बघू शकता किती मस्त आहेत एकदम. त्या भाकरी करायसाठी त्यांनी खास एक चूल पण बनवून ठेवली आहे. आता मस्त गरम शेंगा भाजतायत त्या. आज खूप दिवसांनी मस्त असं छान जेवणार आहे गावच्यासारखं एकदम. संक्रांतीची भाजी. हो, माझे बाबा माझ्याच व्हिडिओ बघतायत. माझे इंडिपेंडेंट आजोबा. आई इथे बोलते त्यांना की मी इस्त्री करते, पण ते नाही बोलणार, मीच करणार इस्त्री. हो ना आजोबा? नाही देत. काय काय नाही करत, फाडून खाईल त्याला. मग आता पुण्याला जाणार होती? नाही, आता मी तिकडे जाणार आहे, हातूरला जाणार आहे. मग तिकडून नागपूरला. आता बस स्टँड झाली माझी. झाली ना? हे पण दिसलं पाहिजे. हात नाही जात तर ते काय जाणार आहे. आली आहे मी शेतात. तुम्ही बघू शकता, हे आमच्या बाबांचं शेत आहे. छान सगळीकडे मस्त आता लावलं आहे. अजून मोठे व्हायचं आहे. ऊस वगैरे पण लावला आहे. इथे गहू ज्वारी लावली आहे. समोर आहे तिथे ऊस लावला आहे. अजून तो ऊस येणार आहे. इथे कांद्याची पात आहे. बघू शकता तुम्ही, इथे केळीची बाग आहे. छान केळीला कोके आलेत, पण अजून वाटायचे. वाढ पूर्णपणे व्हायची आहे त्यांची. हे वरती रामफळाचं झाड आहे. तुम्ही बघू शकता रामफळ आलेत, खूप छान आलेत. नारळाचं झाड आहे. हा माझा दादा आहे. हे आमच्या माई आहेत. काल तुम्ही बघितलंच. हे बघा, हे मोहरीचं झाड आहे. आता येते अजून मोहरी. हे बघा, या मोहरीच्या शेंगा आहेत छोट्या छोट्याशा. कांदा, कांद्याची पात दाखवली मी. ते गहू आहे. हा गहू लावलाय सगळा. इकडे ऊस आहे. हा छोटा आहे ऊस. अजून तिकडचा ऊस आहे तो वाढला. पुढे पण ऊस आहे. आंब्याला मोहर आलाय. आंब्याला पण बघू शकता तुम्ही मोहर आलाय. किती छान मोहर आलाय बघा. वाव, इकडे गोठा आहे. हे बघा, ही नारळ तो आमचा गोठा आहे. तिथे नारळाचं झाड आहे छान. इथे पण ऊसच लावला आहे. इथे पण आंब्याचं झाड आहे. याला पण छान मोहर आलाय. विहीर दाखवते तुम्हाला आमची. लहानपणी आम्ही इथेच सगळे पोहायला शिकलो. बघू शकता तुम्ही विहीर बघा. आमच्या इकडे थोडी मोठी असते. दुसरी विहीर तर ह्याच्यापेक्षा पण मोठी आहे. आत्ता थोडं पाणी कमी झालं, नाही तर पूर्ण पायऱ्या पूर्ण बुडलेल्या असतात पाण्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आम्ही पोहायला वगैरे उतरत नाही कधी. सुगरणीचे खोपे पण आहेत बनवलेत छान. हे पेरूचं झाड आहे. इथे पण बघा ऊस केवढा मोठा वाढला आहे. हे बघा, हा सगळा ऊस आहे. तिथे कढीपत्त्याचं झाड आहे. हा बघा आमचा राजू.
आणि इथे मकाचं झाड आहे. मका आता येणार आहे अजून. आता तुम्हाला दाखवते. हे बघा चिक्कूचं झाड आहे. चिक्कू पण आलेत छान त्याला. हे बघा खूप चिक्कू आलेत. हे इथे चाफ्याचं झाड आहे. आत्ता थोडंसं हे झालं आणि हे की नाही बेलाचं झाड आहे. बेलाची पानं येतात इथे सगळे. वरती आहे तिथे बेलाचं झाड आहे. हे सर्व आमचं सगळं इथे बाबांचं हे शेताचं इथे मळा. हे काका आहेत माझे. हा बघा आमचा गोठा. आमच्या काकी आहेत धार काढत आहेत. आज जाणार होती पण आत गेले की म्हशी बितरतात. धार काढायला येत नाही. टिंग 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 टिंग. आलता का दीड किंजलला कधी आलता? मी आलेलो इथे कोणासोबत तरी आलो मी बाईकवरती. पवनला मी घेऊन आलेलो, बाकीच्या दोघं पण आले.